आणखीन एक महत्त्वाची बातमी दिवसभर गाजत राहील आणि ती म्हणजे राज ठाकरेंच्या हल्ल्याची। राज ठाकरेंचा एक वेगळा अवतार आज पाहायला मिळाला। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी पहिल्यांदा त्यांच्या मागे लागलेल्या ईडीच्या ससेमिऱ्याच्या बद्दल भाष्य केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं ईडीची कहाणी काय होती, 2019 ला काय घडलं होतं, का नोटीस आली होती, काय प्रकरण होतं, सगळं काही त्यांनी आज महाराष्ट्राच्या समोर सांगितलं। स्तुती भाजपची सुरू केल्यानंतर अनेकांनी पॉलिटिकल सेटलर सुद्धा म्हटलं, तेव्हा नेमकं काय झालं या सगळ्याची कहाणी राज ठाकरेंच्या जुबानी। ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींची। माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहे। विधानसभेतल्या पिछेहाटीनंतर राज ठाकरे पहिल्यांदा जाहीरपणे बोलले। निवडणुकीतल्या पराभवाची सल व्यक्त करतानाच त्यांनी अनेक नव्या जुन्या घटनांबद्दलही भाष्य केलं। त्यांच्या भाषणात सर्वाधिक हायलाइटेड मुद्दा होता तो 2019 साली झालेल्या ईडी चौकशीचा। ईडीची नोटीस कशी आली, प्रकरण काय होतं, राज ठाकरे या चौकशीला सामोरं कसं गेले याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केला। ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय। मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा। म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता। मग मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजेना। की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय, मला काय कळत नव्हतं। म्हटलं काय झालं। बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला, टॅक्स भरून तो गेला, सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला। ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला, त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला, त्यातनं आम्ही बाहेर पडलो। 2019 साली राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस आली आणि राजकीय वातावरण ढवळून गेलं। अनेकांनी या पाठीमागे राजकीय षडयंत्राचा संशय व्यक्त केला। याबद्दल आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी ईडी चौकशीची इनसाइड स्टोरीज सांगितली। तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले। म्हटलं मग आता काय करायचं। म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल। आम्ही परत टॅक्स भरून टाकला, जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला। कोण जाईल झंझटीत, विषय संपला। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींची। माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। राज ठाकरेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याचं प्रकरण नेमकं काय होतं तेही पाहूया। 2005 साली शिवसेना भवनासमोरची कोहिनूर मिलची जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या 2 कंपन्यांनी संयुक्तपणे खरेदी केली। उन्मेष जोशी यांच्यासोबत आयलँड एफएसनं कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती। कालांतरानं आयलँड एफएसनं यातली काही गुंतवणूक काढून घेतली आणि शेअर्सही विकले। आयलँड एफएसनं आपले शेअर्स विकल्यानंतर राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं सुद्धा 2008 साली आपल्या शेअर्सची विक्री केली। राज यांनी शेअर्स विकल्यावरती आयलँड एफएसनं पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली। या सगळ्या व्यवहारात आयलँड एफएस कंपनीचं नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता। त्यामुळे राज यांची गुंतवणूक, त्यांनी केलेली शेअर्सची विक्री आणि आयलँड एफएसनं पुन्हा केलेली गुंतवणूक हा सगळा प्रकार ईडीच्या रडारवरती आला। आपल्या ईडी प्रकरणाविषयी बोलताना राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावलाय। भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांनाच भाजपनं सत्तेसाठी सोबत घेतल्याचा टोला त्यांनी लगावला। राज यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत,
म्हणजे आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या. युती असो किंवा आघाडी, राज्यातला प्रत्येक पक्ष पालिकेसाठी स्वबळाच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 सालच्या ईडी चौकशीचा विषय राज यांनी पुन्हा उकरून का काढला असावा, याचा प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज व्यक्त करतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.